अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि लागलं ना बरोबर। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री जापूजी हे परमप्रेमी भगवत भक्त होते। यांना निरंतर
संताची सेवा करण्याची आवड आणि दैवयोगाने सवड सुद्धा मिळत होती. काही लोकांना आवड असते पण प्रपंच आणि भौतिक परिस्थितीने सवड मिळत नाही. एवढंच नाही तर यांच्या घरचे लोक इतके अनुकूल होते की तुम्ही संत सेवा करा, आम्ही काही बस चिंता. म्हणजे परमार्थ सुद्धा हा प्राप्तानात असला म्हणजे अनुकूल वातावरण होतं. आणि परमार्थ जर म्हणजे प्रारब्धात नसला आणि मनुष्यानं प्रयत्नवाद केला तर अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याच्या ऐवजी प्रतिकूल निर्माण होऊन जाते. म्हणजे वडिलांच्या भजनाचा मुलांना त्रास होतो, बाईच्या भजनाचा बुवाला त्रास होतो, बुवाच्या भजनाचा बाईला त्रास होतो. अनुकूल आणि प्रतिकूल दोन परिस्थिती असतात. प्रपंचामध्ये अनुकूल परिस्थिती होणं हे सुद्धा प्रारब्ध आहे. पण प्रपंचात अनुकूल परिस्थिती नसली तरी आपण प्रपंच जिद्दीने करतो. तसा परमार्थ सुद्धा जिद्दीने केला तिथंच तर कमी पडतो आपण. बरं काही नाही, आपलं नामस्मरण करायचं आहे, बाकीचं दान नका देऊ, काही नको देऊ, पूजा नको करू, पण नामस्मरण तर आपल्या हातातलं आहे, हे तर कोणाचं. पण ते नशिबात नसतं. याच्याने काही होईल का नाही या असं आहे ते. आणि म्हणून भगवंत सेवा उत्सवाने आनंदाने आणि धूम करून करायचे. हे आपलं सर्व व्यय संत सेवेच्या निमित्तानं करायचे. मोठमोठे धनिक लोक यांना येऊन धनाची मदत करायची. हे आणखीन बोल चालते. तुम्ही गरिबांनाही हे संत समजून त्यांना भोजन घालायचे. म्हणजे जे अज्ञान लोक आहे हेही भगवंताचे संत आहे बस. म्हणजे संत व्यवहारामध्ये सुद्धा कमी जास्तपणा ठेवत नसत, भेदभाव. काही वेळा यांचं धन लोक लुटून घ्यायचे तर हे म्हणायचे की ते धन संताच्या सेवेतलं नाही म्हणून गेलं. अपवित्र होतं म्हणून ते गेलं. पवित्र धन जाणार नाही. म्हणजे ही पण समजूत होते. नाही तर मी देवाचं एवढं करतो मग माझं कसं काय चाललं जातं, नाही ती गडबड नाही काही. जे सेवेला पूरक होतं ते राहिलं, जे नव्हतं. एका सोनारानं एकाला लुटलं आणि तो त्यांच्याकडे आला. म्हणे मला भंडारा करायचा आहे. म्हणे तुझ्या हाताने कर. कारण त्याने लुटलंय हे यांना माहिती होतं. काही लोक काय करतात, काही देवाचं करायला कोणाकडून उसनवार घेतात, देवाचं करतात, त्याचं देतच नाही. असे संसारात फार लोक असतात. लिया उसका दिया तो फिर संसार क्या किया. म्हणून तो सोनार काही दिवसानं त्यांच्याशी भानगड करू लागला. इतकं वाढलं ते की माझा पैसा तुम्ही फुकट अन्नदानात घालला. आता बा कसं अरिष्ट आलं, कसं अरिष्ट आलं. त्यावेळेला त्यांची भानगड इतकी टोकाला गेली की राजाच्या शिपायांनी दोघांनाही पकडलं आणि कारागृहामध्ये टाकून दिलं. पहा, माणसावर आपत्काल यायचा असला म्हणजे तो आपत्काल कोणत्या परिस्थितीने येतो याच्याकडे लक्ष द्या. याला त्या सोनाराला यांनी काही सांगितलं होतं का? नाही. ते सगळं धन गेल्यावर तू म्हणे माझं धन सगळं तूच घालवलं, तुझं पाहून मी केलं. म्हणून देख्या दिया करू नये. दुसऱ्याचं कोणती गोष्ट पाहून करू नये.
पाहून केलेली गोष्ट जास्त दिवस सातत्याने टिकत नाही. मग आपण जे करणार आहोत ते टिकलं पाहिजे. याकरता परमार्थ मार्गामध्ये कोणाला आपण काय करतो हे दाखवू. कारण ईर्ष्यावान लोक याला कसं सगळं जमतं, देव यांनाच कसं मदत करतो, अशा सगळ्या गोष्टी उपद्रव करतात आणि नाही त्या ठिकाणी आपल्याला अटकवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळेला दोघांना कारागृहात टाकलं. आता हे कारागृहात सोनाराशी भांडत नव्हते. सोनार पाहिजे की आपण यांना एवढा त्रास दिला रे, बोलत नाही म्हणे भाऊ, तुझं तुझ्यापाशी, माझं माझं. हे मात्र चिंतन करायचे. चिंतन करता करता त्यांना रात्री 1 वाजता असं जाणवलं की आपण उद्या संत सेवेपासून वंचित होऊ. म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला संत सेवा घडणार नाही. मग आता काय करायचं. आपल्याला तर कारागृहात टाकलेलं आहे. सकाळी झाल्यानंतर कारागृहातून आपलं सुटका कशी होईल. आपण तर निरपराध आहोत असं त्यांच्या मनात आलं. आणि राजाला सकाळी 4 वाजता स्वप्न पडलं की तुझ्या बंदिवासात जे 2 चोर टाकले ते निरपराधी आहे. त्यातला एक तर अगदी निरपराधी आहे. त्याला तू उद्या नाही सोडलं तर तुला माझ्याकडून कडक शासन होईल. हे राजे लोक काही पुरावा सापडल्याशिवाय माणसाला सहजासहजी निर्दोष सोडत नाही. आता सुद्धा एखाद्या वयस्कर माणसाला हे सोडतात न्यायाधीश. आपण म्हणतो बा त्यांनी सोडून दिलं, पैसे खाल्ले. नाही, ते सारासार विचार करतात की याचा कालावधी किती राहिलेला आहे आणि हा आता काहीच करणार नाही. बरं, याच्यावर जो गुन्हा झाला आहे हा कोणत्या प्रकारचा आहे म्हणून ते त्याला कायमचा पॅरेलरवर सोडून दिलं. मुदत संपेपर्यंत रजा. 2 लोक सोडले आणले. असं आहे ते. कारण आक्षेपार्थ गुन्हे जे असतात ते सत्य आहे की नाही याचा काही उलगडा झालेला नसतो. जसं सून सासऱ्याने सासूने मारलं म्हणून खोटं सांगते, पुरावा नसतो. कायदा काय करतो, साहेब काय म्हणतो 2 दिवस थांबानं सोडून देऊ. पण तिच्यामुळे ते अटकले. निम्म्या पोरी सासऱ्याचं सासूचं नाव खोटं सांगून देत आहे. तोंडावर बोट ठेवून उपयोग नाही, असंच चाललंय ते. म्हणून कायद्यात ढील करावं लागला आहे की अन्याय होतो आता. म्हणून कायदे हे असे झाले पाहिजे की त्याला पुरावा पाहिजे. म्हणून हे राजा बापूंना जापूजींना कर म्हणजे निरापराध म्हणून सोडलं. हे म्हणे मी जाणार नाही, हा माझ्या बरोबरीचा जो आहे याला सोडल्याच्या मी जाणार. कारण त्याच्यामुळे मी आणि माझ्यामुळे तो जो आतला सोनार होता तो म्हणाला काय पक्के आहे, चला आपण काय पाप केलं, हा माणूस खरं सुटतोय, याने चाललं जायला पाहिजे होतं, मी असतो तर चाललं गेलो असतो. राजाला दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं त्यालाही सोड. राजानं त्यालाही सोडलं आणि हा सोनार जसा कारागृहातून बाहेर पडला तसा याचे पाय धरले गेले या संत सेवेचे. म्हणजे तुम्ही मला एवढ्याही गुन्ह्यातून माफ केलं आणि एवढंच नाही, तुम्ही सुटल्यावर मी कारागृहात होतो तर मलाही सुटण्याकरता तुम्ही प्रयत्न केला. म्हणजे तसं नाही आहे.
जर तुझी माझी भानगड होती तर देवाने बरं याने राजाने काही असं सांगितलं नाही की मला स्वप्न पडलं. राजे लोक असं सांगत नाही, हुशार असतं. कारण काही गोष्टी जर अशा सांगितल्या तर त्याचा विपर्यास होतो. मी सांगतो सोडून द्या, दुसऱ्या दिवशी मी सांगतो सोडून द्या. कारण तो राज अधिकार आहे. राजाने कोणाला न सांगावं आणि सांगावं हे त्याच्या अधिकारात आहे. मग तो अधिकार त्याचा गाजवायचा असेल तर तो बाकीची गोष्ट कशाला कोणाला सांगेल. जसं आपले पैसे असले कमाईचे, आपण म्हणतो नको देऊ रे, जा चल. पण कधी त्याच्यात दुसऱ्याची भागीदार असली तर त्याला विचारावं लागतं. तर इथे काही तसं नव्हतं. म्हणून राजानं त्यालाही सोडलं, दोन्ही घरी गेले. मग याने विचारलं की तुमचं हे साधुत्व कशामुळे टिकलं. कोणी? सोनाराने. कोणाला? जापूजीला. म्हणे माझं साधुत्व संत सेवेने टिकलेलं आहे. तुला जर साधुत्व पाहिजे असेल तर संत सेवा करायला सुरुवात कर, पण स्वतंत्र कर, माझ्यात नको. आता सावध झाले ते. कारण सोनार सगळ्या मायलाने होणार हाचा सिद्धांत आहे. आईलाही सोडत नाही ते, सांगून देतात 4 ग्रॅमचं आहे, असतं 3.5 ग्रॅमचं. कारण ते सोनंच असं आहे की माणूस त्याच्यामुळे, आणि म्हणून संत सोनं अंगावर घालत नाही. पण आता तो संन्यासी सुद्धा प्रवचनामध्ये अंगठ्या घालून असा असा करतो, असा 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 असा. पा तुमचे महाराज करत असतील बा. कोणी कधलं म्हटलं सोनं दान द्यायचं तर देवाला दे. कारण देवाच्या सोन्यामध्ये सुद्धा ट्रटरी लोकांची बुद्धी बिघडते. काय करता, कोणी जर दिलं ना आरामाचं कमवता देता टाकतील कुठे असं बोलणारे असतातच. अहो नुसत्या पंक्तीला बोलता ते, आणि पंढरपुरामध्ये परत जेवता तीच पंगत खाता. ज्याला नाव ठेवता तीच पंगत खाता. असं आहे ते. म्हणून अशा लोकांना आमच्यासारखे कोणत्या महिन्यात पंगत द्यायला सांगता माहिती आहे का? अशा शुभ महिन्यात नाही, पित्तरपाट्यात देते. म्हणजे तुझे पितर संतुष्ट होतील आणि तुला हां मग तो बोलत नाही. याच्याकरता जो गादीपती आहे ना, तो नुसता गादीचा पती नसावा. तो की याचं तोंड बंद करायचं तर काय करायचं, याला पितृपक्षात अन्नदान करायला सांगा. पितर तृप्त झाले म्हणजे याची बुद्धी चांगली होईल. देवानं दिलेली बुद्धीसुद्धा पितर बिघडवतात. इतकं काम कठीण असतं. कारण त्यांची संपत्ती पोरगा वापरतो, हा दोष आहे. तुम्ही सेवा नसेल केली आणि वडिलांचं धन वापरलं तर तुमची बुद्धी बिघडलीच. मला आमचे बुवालो तुम्ही एकदम छाती टोक बोलता. म्हटलं जे खरं आहे ते बोललं, त्याला काय. तुम्ही गादीवर बसले पण बापाला वागवलं नाही, त्यामुळे तुम्हाला त्याची लाज वाटते. आम्हाला काय लाज वाटायची गरज आहे. आम्ही तर वडिलांनाच गुरु मानून जिवंत आहे, दुसऱ्याकडे पाहिलंही नाही. असं आहे. प्रत्येकाचे वडीलच त्याचे गुरु आहे. चांगला मार्ग कोण सांगतो सुरुवातीला? 2 नंबर वडील. खोटे व्यवहार करू नको, नीट राहा, आहे त्याच्यात भागव, शिल्लक टाकून दाखव. काय सांगतो आणखी? हा मार्ग कोण सांगतं? कर्ज घेऊ नको, दिवाळ्यासारखं वागू नको. कोणी शिकवलंय? वडिलांनी शिकवलं. आता तर तू जोडे घेतले आणि पुन्हा जोडे घेतो. पण आता बोलायचा अधिकार आहे का पोराला असा? अरे बापरे, तो नथुता ऐकणार नाही आपला.
मी तुम्हाला सांगितलं ना, एक आजी यायची, तो पोरगा तिथून सोडून द्यायचा, घ्यायला तिथे यायचा, काही वर्ष चाललं त्याचं. एक दिवशी त्याला त्या आईने त्याला पुष्कळ वेळा सांगितलं मध्ये ये, तर मी असं काहीतरी मुद्दा फेकत असेल आणि तो तिथे उभा होता. तो मुद्दा त्याला लागला. त्याने आईला इथे बसवावं, सगळ्या देवांचं दर्शन करावं आणि चाललं जावं, परत यावं घ्यायला, सगळ्या देवांचं दर्शन करावं, आईचा हात धरावा, गाडीवर बसवून घेऊन जावं. मग त्या आईने सांगितलं, का रे म्हणे तुझ्यात फरक कसा पडला हा? तो म्हणे दादा बोलता बोलता एक शब्द बोलले आणि तो मला लागला की आईची सेवा करतो, देवळामध्ये तिला सोडत नाही, तिथूनच सोडून देतो. काय बिघडेल? असं आहे. तर कशामुळे तो शब्द त्याला जाणवला? इतक्या दिवस आईची सेवा केली देवळात न्यायची म्हणून. तो तिला सांगायचा, आज मला काम आहे, लवकर जाऊन बैस, तू लागलं तर अर्धा तास. तिथे म्हातारी अर्धा तास, हा मला सोडून दे, मी बसेल तिथे भजन करत, ती बसायची. पण सेवेचं फळ मिळालं की एक दिवशी ईश्वराकडे लागला. आता आपण जे सगळे लागतो, काम चालत नाही, बरं वाटत नाही, पैसे टिकत नाही म्हणून लागतं, तो सेवा करून लागला. सुरुवातीला येत नव्हतं तो. म्हणून आई वडिलांचं कोणतंही कर्म सेवा म्हणून करा, ते तुम्हाला डिपॉझिट प्रमाणे दुप्पट मिळतं. अंडरलाईन. बरेच लोक सगळं करतात पण मनापासून आई वडिलांची सेवा करत नाही, त्यामुळे लवकर भलं होत नाही. तर मी तुम्हाला सांगितलं, मातृपुण्यानं यशवर्धते. आईच्या पुण्याईनं माणसाला यश मिळत असतं. तिची तळमळ कमी नाही होत. तुम्ही जरी नाही सेवा केली तर तिची कर्मती, पण तुम्ही तिचं पुण्य घ्यायचे लायक नसतात म्हणून त्यांनी जे जे कराल तुम्ही ते ते तसंच असतं. भगवान जाताना बलराम दादाला सांगायचे, यशोदेसारखी आई मिळणार नाही दादा, हिची आपल्याला जन्मभर आठवण येईल. आता आपल्याला उद्या जायचंय, इकडून तू झोप, इकडून मी झोपतो. तो 2 दिवस आईला चिटकून झोपले भगवान असे. इकडून शब्दब्रह्म आणि इकडून परब्रह्म आणि मध्ये यशोदा. काल ऐकलं तुम्ही, शब्दब्रह्म म्हणजे काय आणि परब्रह्म म्हणजे काय? रात्रीचं प्रवचन म्हणजे प्रवचन होतं ते. तर ती यशोदा परिपक्व झाली शब्दब्रह्माने आणि परिब्रह्मा. शब्दब्रह्माने आणि परिब्रह्माने तिचा आत्मा जागृत झाला. व्यवहारार्थ देव गेले हे दुःख आहे, पण आत्मा जागृत झाला, स्वयं झाली होती यशोदा. म्हणून यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी. पुण्य कोट्यानुकोटी असल्याशिवाय शब्दब्रह्म आणि परब्रह्म तिला चिटकून. तुम्ही जेवढा शब्द आणि यशोदा म्हणजे बुद्धी, काय नाव आहे तिचं? यशोदा. यश दधती यशोदा. दुसऱ्याला मोठेपणा देणारी तुमची बुद्धी असेल तर शब्द ब्रह्म परब्रह्म तुम्हाला कळतील आणि आत्मजागृती होईल. लक्ष द्या. आत्मजागृती, आत्मप्रकाश आहे. आत्म्याचा काय होतो माणसाला? बोध की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हा काय झाला? बोध. आणि त्याच्यामध्ये सुबोध आहे. पुन्हा बोध तर आहे पण सुबोध. मी कोण आहे? प्रत्यक्षम ब्रह्मासी, साक्षात आत्मा असे नित्यम. मग आत्म्याला कोणीच नाही आहे. मग घर दार पती पत्नी पुत्र हे शरीराचे आहे, माझे नाही. अशी ज्या वेळा भावना होईल त्यावेळा ती यशोदा बुद्धी परिपक्व होते, पक्वावस्था येते.
कैरी पकवण्याकरता गवतात ठेवावे लागते. आंबटाचा परिणाम गोडात होतो, आम्ल आहे ती आधी, पण गवतामुळे ती गोड होते. जेव्हा यशोदेला कळालं की लाला मथुरेचा राजा झाला, आता येणार नाही तो, म्हणे नको झाला राजा ना, सुखी राहा. आता पण आई सुद्धा असंच म्हणते, मुंबईचा पोरगा काही येत नाही ना, जाऊ द्या, नाही येत ना, त्याचा सुखी राहिला तरी पुरे. बाप म्हणतो कसा सुखी राहील, पण आई तसं म्हणत नाही, कारण तिला नाही येत तर नाही येत. आपलं काही पुण्य कमी आहे म्हणून तो येत नाही, असं आपल्याकडे कमीपणा घेत, पण त्याला कमीपणा देणार नाही. म्हणून ते म्हणतात की राजानं दोघांना सोडून दिलं. सोनाराच्या हृदयामध्ये भगवत भक्ती जागृत झाली आणि त्याने स्वतंत्र सेवा सुरू केली. यांची सेवा चालूच होती जापूजींची. एक दिवशी राजाला पुन्हा मनात विचार आला की देवानं या माणसांबद्दल आपल्याला सोडायला सांगितलं, पण आपण हे माणसं कसे हे डोळ्यानं सुद्धा पाहिलं नाही, म्हणजे आपण देवावर विश्वास नाही आपला. म्हणून हा राजा जापूजींच्या घरी आला, निरोप पाठवला आहे, राजे तुम्हाला भेटायला येतात. आणि त्यावेळा संत समाज बसलेला होता. संतांनी सांगितलं की जापूजी तुम्ही आमच्या जीवाची सोय करून द्या आणि राजाच्या भेटीकरता थांबा. हो म्हणे, हे वाढतो मग जातो, हे वाढतो मीठ जातो. वाढता वाढता राजा आला. राजानं ते पाहिलं की खरोखर याच्या दारापुढे संत जेवतात आणि हा स्वतः वाढतो. हे दृश्य राजाने डोळ्याने पाहिलं आणि एका संताला आपण कारागृहात टाकून चूक केली, याचा पश्चाताप झाल्यामुळे राजा शुद्ध झाला होता. कारण पश्चातापेनं शुद्धता, माणसाला कोणत्याही दुष्कर्माचा पश्चाताप झाला आणि हे आता मी पुन्हा करणार नाही अशी मनोभावना पक्की झाली की मनुष्य शुद्ध होऊन जातो. जसं सोनं अग्नीत टाकलं की शुद्ध होऊन जातं, जमिनीवर पाणी शिंपडलं की जमीन पवित्र होऊन जाते, स्नान केलं की आपल्याला शुद्धी येते. मग आपण कदाचित मलविसर्जन पुन्हा केलं तर काही लोक लगेच स्नान करून टाकतात, कारण त्यांना तेवढ्याने सुद्धा अपवित्रता वाटते की नाही रे आपण आत्ता मलविसर्जन करून आलो. म्हणून त्यावेळेस ते हातपाय धुतात. राजानं बापूजींची सेवा पाहून संतुष्ट झाला आणि म्हणाला, महाराज मी तुम्हाला काही मदत करू का? तर म्हणाले, महाराज तुम्ही आता मला विचारतात आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे राज्यामध्ये सगळ्यांना सांगा की आपल्या घरून कोणी मनुष्य सेवा वितरीत जायला नको, कारण गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी आतिथ्याची सेवा झाली पाहिजे. हे जेव्हा हे दुकानं निघाले ना, हे त्या दिवसापासून सेवा कमी होऊन गेली. नाहीतर कोणीही मनुष्य 12 वाजता आला की तो अन्न पाण्या वाचून आपल्या भारतीय संस्कृतीत परत जात नव्हता. काहीतरी त्याच्या पोटात टाकूनच लोक रवाना करायचे, कोणी असो. प्रत्येकाच्या घरी अन्न दान होत असे. आल्या अतिथा अन्न देणे, भिकाऱ्याला भीक देणे हे दान नाही आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे. गरिबाला मदत करणे धर्म आहे. दान हे सत्पात्री आहे. तद्दानम सत्पात्र दानम, ते दान जे आहे ते सत्पात्र झाले म्हणजे. म्हणून आपल्याकडे अतिथी देव भव असा शब्द आहे. जसं देवांचं प्रमाण आहे तसं ऐन वेळेवर आलेला मनुष्य, मग तो जेवणाच्या वेळेला आला ना, नातेवाईक असो
अपरिचित असो, संबंधित असो किंवा पूर्वीचा ओळखीचा कोणी असो, तो अतिथी देव भव, ज्याची आपल्याला तिथी यायची तिथी माहीत नव्हती असा तो अचानक येतो ना, म्हणून त्याला सुद्धा अतिथी देव भव. मग जो आहे तो दानास पात्र आहे. आपण जे याला त्याला करतो ती मदत झाली, तो धर्म झाला. शेजार धर्म, पाजार धर्म, ओळखीचा धर्म, मित्र धर्म येतो. दान तद्दानम सत्पात्र दानम. वडील आले तुमच्या घरी तर ते तुमचं पुण्यात जमा होईल. जेवले तर आई जेवली पुण्यात जमा होईल. बहीण धर्मात जन्म होईल. बहिणीचं करणं काय आहे? धर्म आहे. माझं तुम्ही परत विचाराल कलियुगातले सासू सासरे, तोही धर्म आहे. धर्म आहे तो, कारण त्यांची मुलगी आपलं सेवा करते म्हणून त्यांचा आदर करणं हा आपला धर्म आहे, दान नाही. म्हणून ते जावायचं खात नाही नेहमी, तो धर्म आहे. आता तुम्ही व्यवस्था केली, नीट बोलले, नाही आमचे 2 नंबरचे जावाई चांगले, बरं गेल्याबरोबर आदर देता, आदर देणे धर्म आहे. दान हे 6 लोकातच आहे. म्हणून तद्दानम सत्पात्र दानम. तर तुम्ही राजे आहात, तुम्ही जर आपल्या प्रजेला सवय लावली की कोणाने आपल्या घरून उपाशी जाऊ नये, तर हा धर्म मोठा वाढेल. आणि धर्म वाढला की प्रजा सुखी होईल. शब्दाकडे लक्ष द्या, काय म्हणतायत जापूजी, की धर्म वाढला म्हणजे मनुष्य सुखी होतो. आता बा आपण धर्म करतो बहिणीला आणि बहीण नोटीस देते, काय झाला? अधर्म. म्हणून धर्माच्या ठिकाणी एखाद्या वेळा अधर्म होतो, पण दानाच्या ठिकाणी अधर्म होत नाही. दान, एक दाणा पेरतो आपण, त्या दाण्याने एक कणीस निर्माण होऊन जातं. काही लोक म्हणतात ना, मी बहिणीला मदत केलो, साल्याला मदत केलो, झालं त्यांनी तर उपद्व्याप केला मला, म्हणजे धर्मामध्ये गडबड होऊन जाईल पण दानामध्ये गडबड नाही होणार. कारण दान जे आहे ते सत्पात्र दिलं जातं आणि सत्पात्र दानाचं फळ निश्चित मिळेल. म्हणून ते म्हणतात यांची बरीच संपत्ती जापूजींची धर्मकार्यामध्ये, दान कार्यामध्ये अशी विभागली गेली. आणि एकदा काही सुकाळ पडला की काही उत्पन्नच नाही. मग मात्र यांच्या मनामध्ये चिंता उद्भवली की आपण आता कसा धर्म आणि दान टिकवायचं. तेव्हा भगवंतांनी यांना दृष्टांत दिला, भूगर्भामध्ये थोडं धन आहे, ते काढून घे, तुला जेवढं लागेल तेवढं, आणि बाकीचं परत बंद करून ठेव. ज्या वेळेला आपत्काल येईल त्याच वेळा त्या धनाचा उपयोग कर. वा, ईश्वराने सुद्धा आपल्याला असं सांगितलं आहे की धनाची उधळपट्टी करायची. बस 3 जोड्या असल्यावर आणखीन 2 आणायचे. पण तुम्ही आपला अर्थशास्त्राप्रमाणे वेस्टेज धन किती जातं की ज्याची काही गरज नसते त्या गोष्टीचा संग्रह करून बसतो आपण, आणि ती वस्तू सातत्याने उपयोगाला येणारी नसते. सातत्याला उपयोगाला येणारी नसते. हे जग तर मोहिनी आहे. जगामध्ये सुंदर घेणं तेणं वस्तू निर्माण होतील, अमुक निर्माण होतील. आता तुम्ही घड्याळ पाहा ना, बऱ्याच लोकांच्या घरात 5-5 घड्याळ पडलेले आहे. नवीन निघालं की घेतलं, नवीन निघालं की घेतलं, ते पडलेलंच आहे. बरं ते दुसऱ्याला द्यायची बुद्धी नाही की तो वापरेल नाही. मग काय झालं? हाऊस फिटली, फक्त काय गेली? हाऊस फिटली. पण हौशीने पाऊस पडतो असं नाही आहे. म्हणून धनाच्या बाबतीमध्ये आपले पूर्वजसुद्धा काटकसरी होते. म्हणून काटकसर ही यशाची गुरु किल्ली आहे. आहे म्हणून संपवायचं नाही. पाणी सुद्धा आहे ना म्हणून उगाच सांडायचं नाही आहे. कारण ते अत्यंत गरज आहे त्याची. नाही आलं, नाही साठलं, अमुक केलं, ढमुक केलं
ती गरजेची गोष्ट आहे. हे माणसाच्या वळणात आलं पाहिजे. आता आपल्याला टी व्हीवर जाहिरात दाखवता की एक नळ उघडा आहे, तिथे चिमणी पाणी पिते, कावळा पाणी पितो. हे कशाकरता दाखवलं आहे की पाण्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून. कारण ते जीवनाला उपयुक्त आहे. धन सुद्धा व्यवहार दृष्टीने जीवनाला पोषक आहे, कारण त्याच्यावर योजना आहे जीवाची, प्राण्यांची, सगळ्यांची. म्हणून त्याला धनाला लक्ष्मी सांगितले आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंताचं एक रूप आहे त्याप्रमाणे धन सुद्धा हे लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून आपण धनाला लक्ष्मी नारायण असं म्हणतो. त्यावेळेस त्यांनी भगवन नामाचा जप आणि संत सेवेचं व्रत निभवलं. त्याच्यानं प्रजा प्रफुल्लित झाली, राजा प्रसन्न झाला आणि राजाने सुद्धा भक्तीचं व्रत ग्रहण केलं आणि जापूजी यांनी आपली जीवनयात्रा भगवंताला समर्पण केली. आता आणखीन एक संत आहे श्री अर्जुनजी. हे संत सुद्धा सेवानिष्ठ भक्त होते. आता समाजामध्ये देव पाहणं ही विशाल बुद्धीचं काम आहे आणि ठराविक ठिकाणी देव पाहणं हे संकुचित बुद्धीचं नाही, पण ते बुद्धीला विशालत्व आलेलं नाही. समजा आपण दूध ठेवलं देवाला आणि मांजर पिऊन गेली तर अशुभ मानायचं नाही. त्याही शरीरामध्ये कोण आहे? आज देवाने आपलं दूध ग्रहण केलं असं समजून दुसरं घेऊन पूजा करायची, पण तिला शिव्या देत बसायचं नाही. कारण ज्याप्रमाणे आपल्याला दूध मिळाल्यानंतर आपली थोडी भूक शमून जाते, त्याप्रमाणे त्या जीवाची सुद्धा शमलेली आहे. दुसऱ्या दिवशी बसताना दूध घेऊन बसायचं हा धर्म आहे. दूध उघडं ठेवून दुसरं काम नाही करायचं, कारण तो जीव तर येणारच. तो जीव आहे, त्याला सवय होऊन जाते. तिला का घेऊन मारण्यापेक्षा आपण दूध सावधान घेऊन बसणं अत्यंत महत्त्वाचं. आपण काय करतो? मारतो काही आणि ती मरून जाते. मग मेली मांजरीची हत्या आणि मग करा काशी यात्रा. असंही ते तर कोणताही जीव असो, तो जीव आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आणि आजचं त्याच्या नशिबात होतं, तिच्या नशिबात होतं. ते ज्याच्या नशिबात जे असतं ना ते त्याच्यापर्यंत बरोबर पोचतं आणि नसलं तर प्रयत्न करून सुद्धा पोहोचत नाही. संत सेवेमध्ये त्यांची निष्ठा होती. संत सेवेच्या निमित्ताने त्यांनी एकदा एक म्हैस खरेदी केली होती आणि त्या म्हशीचं दूध, तूप, दही संत आले की त्यांना खाऊ घालायचं, बाकीचं काहीच नाही खाऊ घालायचं. हे बरोबर ती योजना केली होती. काही दिवसानंतर म्हैस चोरांनी चोरून नेली. संत सेवेमध्ये बाधा आली, मन दुःखी झालं. ते देवावर थोडे रुसले, कारण भक्तीची पूर्ण अवस्था न झाल्यामुळे त्यांना ते देवावर रुसणं आलं. माणसांना 3 ठिकाणी रुसायला नाही सांगितलं आहे: देवावर, आईवर आणि वडिलांवर. रुसायचंच नाही देवावर, कारण ते जे करतात ते आपल्या हिताचं करतात. पण तुम्ही आईच्याजवळ 4 बिस्किट असतात पण ती 2च देते. नाही रे 2 आता नाही मिळणार तुला. का? 4 खाल्ले तर त्रास होईल म्हणून ती 2 देत नाही. वडील नेहमी जास्ती देत नाही, एवढं दे माझ्याजवळ, एवढं घे, कारण याला वाईट सवय लागायला. आणि देवसुद्धा कर्माने देतो म्हणून यांच्यावर रुसायचं नाही, कधीच नाही रुसायचं. हे 3 जे आहेत यांच्यावर रुसायचं नाही. बाकीच्यांवर नक्की रुसा, कारण त्याच्याने मग तो भेद जो आहे तो मिटून जातो. तर हे देवावर रुसले आणि काय देवा, मी एवढी संत सेवेकरता म्हैस घेतली, चांगल्या कामाकरता, तीही चोरांनी चोरून नेली, माझी भगवंत सेवा कशी होईल म्हणून रुसून
एका वनात म्हणजे मंदिराच्या कड्यावर बसून राहिले. बस आता काही संत आले तर त्यांना आपण दिसणार नाही, आपली सेवा करायची गरज नाही. संतांनी विचारलं कुठे गेले अर्जुनजी? म्हणे बा सकाळपासून कुठे गेले काही माहीत नाही. संत निघून गेले. देवाने काय केलं, चोराच्या घरची म्हैस यांचं रूप घेतलं स्वतः म्हणजे अर्जुनजीचं, आणि यांच्या दारापुढे बांधले देव निघून गेले. आता हे संध्याकाळपर्यंत थांबले देवावर रुसून, आले तर दारापुढे म्हैस बांधलेली पाहिली. पोरांना विचारलं म्हैस कोणी आणली? म्हणजे तुम्हीच येऊन आणून बांधली इथे 2 तासापूर्वी. मी नाही आणली. म्हणे तुम्ही बांधली ना बाबा, गावातल्या आजूबाजूच्या लोकांना का म्हणे, मग तुम्हीच तर आणली म्हणे म्हैस, तुम्हीच बांधली. तेव्हा यांच्या लक्षात आलं आपण रुसलो म्हणून देवाला त्रास झाला. ज्याप्रमाणे आपण रुसलो की आईला त्रास होतो, आला नाही तो त्याला काय राग आला असेल असं, म्हणजे तिला त्रास, तिला जेवण जात नाही, तिला झोप लागत नाही. वडील का तात्पुरतं म्हणतात आज नाही तर उद्या येईन ना, जाईन कुठे तो, पण तेही दुसऱ्या दिवशी म्हणतात का इतकं राग केलं काय नाही. म्हणजे ज्यांना यातना होते आपल्या रुसणाने त्यांना त्यांच्यावर रुसू नाही, असं आहे. ही जी सिद्धांत सांगितला म्हणून त्यावेळेस त्यांना ते कळालं, आणि त्यावेळेस त्यांनी ती म्हैस आपल्या मुलावर सोपवली आणि सांगितलं की तू आता हे दान करायचं काम कर, मी चाललो, माझ्याकरता देवाला त्रास झाला, आता मी ते संत सेवा तुझ्यावर सोपवतो आणि मी मात्र हरिभजनाला निघून जातो. ज्याप्रमाणे अर्जुनानं तपश्चर्या करून भगवंताने बोध केल्यावर, तपश्चर्या करून भगवंताच्या इच्छेने राज्य केलं, स्वतःच्या इच्छेने राज्य केलेलं नाही अर्जुनानं. धर्मानं सुद्धा भगवंताच्या इच्छेने राज्य केलं, भीमाने सुद्धा भगवंताच्या इच्छेने राज्य केलं, स्वतःच्या इच्छेने राज्य केले नाही. भगवंताने सुद्धा काय केलं, धर्माचं राज्य स्थापन करून दिलं, आणि जे गेले ते फक्त नातवाच्या बारशाला आले. नंतर पांडवांना परत परमात्मा भेटलेले नाही, कारण मार्ग दाखवून दिला आहे. मग आपल्याला सुद्धा अनुग्रह झाल्यानंतर देव पुन्हा येऊन भेटणार नाही, तुला अनुग्रह दिला या मार्गाने चाल म्हणजे माझ्याजवळ येऊन पोहोचशील. म्हणून संत समागमे करावी तातडी. काय करायचं आहे तर संत समागमाची तातडी करायची आहे. तातडी करणं याचं नुसतं उतावीळ होऊन बसणं असं नाही आहे. ज्या वेळेला संत सत्संग करतात तो सत्संग आपल्या बुद्धीमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोळाणेचे सोळाणे आपल्यामध्ये येऊ शकत नाही, तरी त्यातला काही भाग आपण आपल्या प्रयत्नामध्ये आणावं. असे हे अर्जुनजी संत सेवेने संतुष्ट होऊन देवसेवेमध्ये विलीन झाले. आतापर्यंत काय केली तर संत सेवा. त्या संत सेवेचं फळ काय मिळालं तर संतुष्ट. संतोषम परमम धामम. माणसाला संतोष मिळाला की तेच त्याचं परमधाम होऊन जातं. जीवनामध्ये मनुष्य कृतार्थ होण्याचा प्रयत्न करतो. बा मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न, तीर्थ झालं तरी यात्रा झाल्या, आता मला काही चिंता उरलेली नाही, म्हणजे त्याला जो संतोष प्राप्त होतो. आता संतोषाला प्राप्त होण्याकरता वयोमर्यादा आहे असं म्हणता येणार नाही. काही लोकांना लवकर प्राप्त नाही होत संतोष, पण सत्कर्म जर करत राहिले तर संतोषाची प्राप्ती लवकर होते. सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणून सगळ्यांकडून चांगलं बोलून घ्यावं, चांगलं करून घ्यावं. ज्यांना आळस आहे यांच्यातला आळस काढण्याचा उपदेश करावा, त्यांना उद्योगाला लावावं. असे काही लोक असतात की आजूबाजूच्या लोकांना बरोबर उपदेश करून उद्योगाला लागतात. आपल्या मनोहर जोशींचं एक उदाहरण आहे. ते म्हणे मी शहरात शिकायला जेव्हा आलो तेव्हा ज्या हेडमास्टरकडे होतो त्यांनी माझा एक वार जेवायचा घेतला की एक दिवस माझ्या घरी जेवायचं होतं.
दुसऱ्या शिक्षकाने घेतला. अशा 7 दिवसाच्या जेवायची सोय लागून गेली. मग मी जेवायचो ना अभ्यास करायचो. तर हेडमास्टरने बोलवलं, का रे घरची परिस्थिती बिकट आहे ना? म्हणे हो. मग तू जेवतो आणि झोपतो? म्हणे अभ्यास करतो. किती वेळ अभ्यास करतो? म्हणे 1.5 तास. मग बाकीचा वेळ काय करतो? म्हणजे काय करू? घरच्या परिस्थितीकरता मेहनत कर. तेव्हा मनोहर जोशींनी पेपर वाटायला सुरुवात केली शाळेतच. आणि ते म्हणाले तेव्हापासून व्यवसाय माझ्या डोक्यात घुसला. म्हणजे एका शिक्षकानं जेव घातलं पण आळस करू दिला नाही, उद्योग लावला मागे. उद्योगम खलु कर्तव्यम. आता वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा काय करताय, हे द्रव्य घ्या आणि उद्योग करा. कारण उद्योगाने मनुष्य पुढे पुढे जातो. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी, हा मनुष्य वाटत पाहत बसतो की आता काम होईल तेव्हा काम होईल. ही नोकरी धरून घे आणि सरकारचे प्रयत्न करत राहा. आले चाललं जा तिकडे. नाही तीच घ्यायची मला एकदम बसून लागले. उद्योग, आळस आणि प्रमाद हे मानवी जीवनातले 2 मोठे शत्रू आहे. अहो आपले घोडे घ्या, बैल घ्या, यांना बांधून ठेवले तर तेही जड होतात. त्यांना पळवून आणावं लागतं, कुत्र्यांना फिरवून आणावं लागतं, नाही तर त्यांच्यामध्ये मत चढतो. माणसामध्ये आळस प्रमाद हे 2 गोष्टी चढतात. म्हणून कर्तव्य बुद्धी सांगितली. कर्तव्य बुद्धी जागृत करण्याकरता सज्जन लोक लागतात, सुशिक्षित नाही. कारण सुशिक्षितांना एक शब्द लागून गेलाय, सुशिक्षित बेकार. सुशिक्षित नाही, सज्जन. हितोपदेश केला पाहिजे. आता पाहतो आपल्याला पुष्कळ लोक सांगतात, अरे जेवढा पैसा मिळतो शिल्लक टाक मुलीच्या नावाने. मुला हे काय केलं आहे? हे सज्जन लोकांचे उपदेश असतात. कारण द्रव्य केव्हाही उपयोग पडेल याचं सांगता येत नाही, संकट केव्हा येईल याचं सांगता येत नाही. म्हणून सज्जन लोक हे मार्गदर्शन करतात. सज्जन शब्दामध्ये डबल ज आहे. जे जननी आणि जन्मभूमीचा आदर करतात ते सज्जन होऊ शकतात. देशाच्या विरोधात जाऊन सज्जन होता येत नाही. आई वडिलांच्या विरोधात जाऊन सज्जन नाही होतात. जननी आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षाही मोठं स्थान देतात, त्यांना सज्जन म्हणावं लागतं. म्हणून सज्जनांचा देह जगाकरता खर्च होतो, संतांचा देह जगाकरता खर्च होतो. देवकाजी जिजे देह ज्याचा. देवकार्य म्हणजे नुसतीच पूजा करणे नसून समाजामध्ये असलेलं एकतत्व जे आहे, मग तो कोणी असो, आपल्या बाजूला जेवढे लोक असतात त्या लोकांनाही हितोपदेश करत राहावा. हितोपदेशानं मनुष्याचं जीवन घडत असतं. काही लोकांचे अनुभव उपयोगाला येतात, काही व्यावसायिकदृष्ट्या उपयोगाला येतात, काही परमार्थिकदृष्ट्या उपयोगाला येतात, काही प्रापंचिकदृष्ट्या उपयोगाला येतात. म्हणून ते सज्जन. आणि अर्जुनजीने असं समाजामध्ये राजाच्या मार्फत सगळा धर्म वाढवला आणि त्यामुळे अर्जुनजी हे सगळ्यांना प्रिय झाले. वनामध्ये राहायला लागले तरी गावातले लोक वनात जायचे, त्यांचं दर्शन करायचे आणि त्यांच्याकडून भक्तीचा, समाजनिष्ठेचा, समाजाबद्दलची एक निष्ठा पाहिजे माणसाला. मग समाजामध्ये निष्ठा का राहत नाही? तर समाजामध्ये जोपर्यंत सत्वगुण असतो तोपर्यंत समाज स्थिर असतो. समाजामध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढले की समाजामध्ये अस्थिरता निर्माण होऊन जाते. आज जी अस्थिरता निर्माण होते आहे त्याला कारण रजोगुण. प्रत्येकाला हौस आहे, बस ती विचारपूर्वक पाहिजे. ती जर हौस विचारपूर्वक केली तर हव्यास कमी होतो, हव्यास कमी होतो. आणि जर विचारपूर्वक हौस नाही केली तर हव्यास वाढत जातो. एवढ्यानं काय होणार आहे, पुढे काय पुरवलं आपल्याला, कर उलटं सुलटं. आपण असं नाही म्हणायचं कोणाचे मुंडे मारतं, असं नाही म्हणायचं, उलटं सुलटं शब्द नीट वापरायचे म्हणजे कोणाला बोचतील. उलटं सुलटं करायला जातो मनुष्य आणि त्याच्यामध्ये ते द्रव्य मिळून काय करतो, पुन्हा तीच करतो ती. तर मग हे कळायला पाहिजे.
आणि ते जेव्हा माणसाच्या लक्षात येतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळे जर राजाच्या आज्ञेत राहिले आणि राजाला अनुकूल कर्म प्रजेने केलं तर जगात दुःख लवकर कमी होईल, एवढं सांगून अर्जुनजी स्थिर झाले. एक दिवशी अर्जुनजी यांनी भगवंताचं स्मरण करीत करीत यमुना तीरी आपला देह समर्पण केला. आता एक राजस्थानचे संत आहेत दामोदरजी, किशनगड, किशनगडच्या पूर्व दिशेला काचारी एक नावाचं गाव आहे. तिथे केशवानंदजी एक संत म्हणजे सज्जनग्रस्त होते. ते युगल किशोर भगवंताची उपासना करायचे, म्हणजे राधाकृष्णाची. त्यांच्याकडे जे पंडितजी यायचे ते नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे हा जो पुत्र जन्माला आलाय दामोदर, हा पूर्व संस्काराचा आहे. कारण याची जी लहानपणाची वागण्याची चिन्ह आहे ही सगळी वैष्णव धर्माप्रमाणे आहे. शांत चेहरा, आईवडिलांची आज्ञा पाळणं, पटकन काम करणं, कोणालाही मदत करणं, तोंडातून अपशब्द न निघणं, मोठ्याने आईवडिलांसमोर गुरुजींसमोर बोलत नाही. हा तर ही जी चिन्ह आहे ही चिन्ह पूर्वीच्या संस्कारजन्य कर्माची आहे. म्हणून तुम्ही हा पुढे पुढे जे जे करेल त्याला विरोध करू नका, नाहीतर हा त्याच्या मनाला जर विरोध झाला तर हा त्याग करून देईल घराचा. पुढे हळूहळू तो शाळेतून आला, अभ्यास केला की काही काळ भजन करायचं एकांतात बसून. भावांनी पाहिलं, ते आईने पाहिलं, बरं मोठ्याने करायचं नाही, शांततेनं आपलं भजन. पुन्हा उठला भजनातून की आईने सांगितलं काम, वडिलांनी सांगितलेलं काम भराभर करायचा. आणि अशा प्रकारे तो इकडे व्यवहारामध्ये सुद्धा अनुकूल आणि परमार्थातही अनुकूल, म्हणजे कुठेही प्रतिकूल नव्हता. आता वडिलांनी पाहिलं की आपल्याला सूचना मिळालेली आहे की याला एखाद्या वेळेस जर आपण काही त्रास दिला तर हा निघून जाईल, म्हणून यांनी काय केलं, यांच्या मातापित्यांनी याचं लग्न लवकर करायचं, म्हणजे हा जाणार नाही. संसारी माणसाचं येत असतं, मग एकदा लोणनं टाकलं की अटकला हा, असं आपलं समज असते. म्हणून सुशील कन्येबरोबर विवाह करून दिला. पण त्याच्या नशिबानं ती सुशील कन्यासुद्धा अशी मिळाली की याच्या भजनात बाधा जाणत नव्हती. कारण पूर्वजन्माचं जर सुकृत असलं, बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. संसारातले सुखसुद्धा पूर्वजन्माच्या याच्याने मिळतात. याचं उदाहरण रामायणामध्ये, राम आणि लक्ष्मण वनामध्ये चालत असताना लक्ष्मणानं रामाला एक प्रश्न विचारला की ही कैकेयी आई लहानपणी आपल्या दोन्ही मातेंपेक्षा आपल्याला नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालायची, म्हणजे आपण खाण्याच्या वेळेला हिच्याजवळ असायचो. मग हिला अशी विपरीत बुद्धी कशी झाली माझ्या आपल्या विरुद्ध की यांना वनात पाठवा. राम हसले, म्हणाले तुला तुझा पूर्वजन्म आठवत नाही, पण मला माझा मागचा जन्म आठवतो. मी जो मागे अवतार घेतला होता त्याच्यातला माझा अंश निघून गेला आहे. आता ते शरीर अजून हयात आहे, ते आपल्याला काही दिवसाने भेटेल, ते म्हणजे परशुराम. त्या परशुराम अवतारात वडिलांनी सांगितल्यामुळे मी आईची हत्या केली आहे, त्यामुळे त्या हत्येचं पाप या कैकेयीने आपल्याला, आता आपण येऊ न म्हणे परत हीच कैकेयी आई पूर्वीसारखी वागेल, कारण ते पाप आपण भोगून येऊ 14 वर्ष. आणि लक्ष्मण जेव्हा परत आले तर कैकेयी ध्यानमग्न बसलेली होती. राम 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 कैकेयीजवळ जाऊन हात धरून उठून आणलं रामाने की चल किती दिवस ध्यान करते. तेव्हा लक्ष्मणाला कळालं की आता किती सुन. त्या दिवशी काय झालं आईला, बरं म्हणे तुझं कसं होतं, तू माझ्या सेवेचं व्रत घेतल्यामुळे तुलाही वनात यावं लागलं. पण लक्षात ठेव, आपण दोन्ही वनात आल्यानंतर
तुझ्या स्त्रीने घरी बसून त्याग केला आणि सीतेने वनात राहून त्याग केला. त्या दोन्ही अनुकूल होत्या म्हणून तुला माझ्याबरोबर यायला मिळालं आणि हिच्याबरोबर मला हे करायला मिळालं. असं समजवलं आहे. संसारातले सुखसुद्धा आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला प्राप्त. आपण दोन्ही पती पत्नी एकदम एक मनाचे असतात, पोरं एकदम विरुद्ध. ते म्हणतात बाबा आता तुमच्याकडून आमचं काही होणार नाही तर तुम्हाला पुण्याच्या आश्रमात टाकून देतो, 35,000 परत जाईल मी, पण तुम्ही दोन्ही तिथे जरा 35 म्हणजे आईचे 17 बापाचे 17 भरले जातात. ते पुण्याला राहतात पाषाणला आणि हे जळगावला राहतात. आपल्याला ते जमणारच नाही. पैसा गेला तर जाऊ द्या. हे जे असतं ना हे सुकृत आहे. आणि काही घरी आर्थिक विवंचना आहे पण तेवढ्या वेळात ते मातापित्यांची सेवा होते, त्याचाही संसार होतो, पोरंही लागतात, पुन्हा व्यवहाराने द्रव्य मिळतं आणि सुखाने तो मातापित्यांना रवाना करतो. तर हे सुकृत आहे. कलियुगामध्ये चांगलं सुकृत कमी असतं आणि मिश्र सुकृत जास्त असतं. पाप पुण्याचं मिश्रण जेव्हा होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो आणि मनुष्य जन्म मिळाला की त्याच्यात सुखदुःखाचे वारे, केव्हा सुख केव्हा दुःख, त्या पाप आणि पुण्याच्या मिश्रणाने ते चालू असतं. हे ज्ञानी लोकांच्या लक्षात येऊन जातं किंवा हे सगळे आपल्या कर्माचे योग आहे. कारण भगवद्गीता सुद्धा असे सांगते कर्मानुबंधे मनुष्य लोके, ही कर्माच्या संबंधानं मनुष्य लोकात येतो. आता पहा भगवद्गीतेचा काळ आला म्हणून देशोदेशी भगवद्गीता त्यांच्या भाषेत छापली गेली. त्यांनी त्यांच्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. आपल्याकडे उत्तरेकडून मुलांना शिकवत खाली येते. आता उत्तरांचलमध्ये भगवद्गीता सुरू झाली. आता ही भगवद्गीता शिकवणारे भगवद्गीतेच्या नियमाने चालणारे असतील तरच प्रभाव पडेल. हा मोठा मुद्दा आहे. कारण ती शिकवताना आता तुम्ही मुलांना शिकवाल त्याग, तर त्यांना काय त्याग शिकवता येईल तुम्हाला, तर तो त्यांना त्याग तसा समजावून सांगितला पाहिजे. कसा त्याग, जाणं मध्ये जाणं देव उघडे देव. तर त्यांना एक सांगायचं की तुम्ही सगळे डबे खाताय आणि एखाद्या गरीब मुलाची आई आजारी असल्यामुळे डबा आला नाही तर तुमच्या डब्यातला त्यांना द्या, असा त्याग हळूहळू त्यांना सांगायचा. कारण ज्याची जशी अवस्था असेल तसं त्याला त्याग सांगायचं. कारण भगवद्गीता त्यागावर आधारित आहे. भगवत गीता किंचित धीता गंगा जल लवण कणिका पिता. जसं गंगेचा एक थेंब जरी बादलीवर पाणी टाकलं तर सगळं बादलीभर पाणी गंगा होईल. म्हणून आधी गंगा टाकायची आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं. पाण्यात गंगा नाही टाकायची. लक्षात आलं का? आपण काय करतो, गंगाळ भरून त्याच्यात पाणी नाही, गंगाळात आधी एक थेंब गंगा टाकायची वरतून पाणी घालायचं. गंगा गंगेची या ब्रुया. म्हणून यांना भजनामध्ये सुद्धा काही व्यत्यय येईना. त्यावेळेला एकदा हे पुष्करला गेले आणि त्यांना हरिव्यासजींचं दर्शन झालं. आणि हरिव्यासजींचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अशी बुद्धी निर्पजली की आपण इतक्या दिवसापर्यंत सदाचारानं सद्दृष्टीने राहिलो. पत्नीला विचारलं की बघ आता आपल्याला मुलंही झालेले आहे तर आपण या हरिव्यासजींचा मंत्र उपदेश करावा आणि उपासना विधी करून आपल्या पुत्रपौत्रादिकांचं सुख आणि आपल्या घराण्यावर संस्कार हे वाढवावे अशी माझी इच्छा आहे. पत्नीने त्यांना अनुमती दिली आणि दोघांनी अनुग्रह घेतला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. दाता गंगा स्नाना मस्तके तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय त्वरा झाली,